रोहन एका छोट्या गावात राहणारा साधा पण मनाने खूप चांगला मुलगा होता. त्याच्या आयुष्यात काही खास नव्हतं. पण एक दिवस कॉलेजमध्ये त्याला सायली दिसली आणि पहिल्याच भेटीत तो तिच्या प्रेमात पडला. सायली सुंदर होती, पण तिच्यापेक्षा तिचं हसणं रोहनला जास्त आवडायचं. हळूहळू दोघांची मैत्री झाली. रोजचे मेसेज, कॉल, भेटी सुरू झाल्या. रोहन तिच्यासाठी काहीही करायला तयार असायचा. सायलीला जे हवं असेल ते तो स्वतः उपाशी राहूनही आणायचा. तिचा वाढदिवस असो किंवा छोटंसं सरप्राईज, रोहन कायम तिच्या चेहऱ्यावर हसू आणायचा प्रयत्न करायचा. सायलीला सुद्धा सुरुवातीला त्याच्यावर खूप प्रेम करत असल्यासारखी वागायची. ती म्हणायची, तू माझ्या आयुष्यातला शेवटचा मुलगा आहेस. आणि रोहन त्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवायचा. दिवस जात होते आणि प्रेम अजून जाहीर होत होतं. पण रोहन गरीब घरचा असल्यामुळे त्याला नोकरीसाठी खूप संघर्ष करावा लागला होता. तरीही तो सायलीचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत होता. एक दिवस सायलीने त्याला सांगितलं की तिला मोठ्या शहरात जॉब मिळाला आहे. रोहन खूप खुश झाला, कारण त्याला वाटलं आता तिचं आयुष्य सुंदर होईल. पण शहरात गेल्यानंतर सायली हळूहळू बदलायला लागली. आधीसारखे कॉल कमी झाले, मेसेज उशिरा यायला लागले, भेटण्याची कारणं संपली. रोहनला काहीतरी चुकीचं असल्याची जाणीव होत होती. पण प्रेमामुळे तो दुर्लक्ष करत होता. एक दिवस रोहनने तिला अचानक भेटायला शहरात जाण्याचा निर्णय घेतला. त्याने तिच्यासाठी गिफ्ट घेतलं आणि खूप उत्साहाने तिच्या ऑफिससमोर पोहोचला. पण तिथे जे त्याने पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. सायली एका श्रीमंत मुलासोबत हातात हात घालून फिरत होती आणि त्याच्यासोबत हसत होती, जसं ती कधी रोहनसोबत हसायची. रोहनचं हृदय तुटलं. त्याने थरथरत्या आवाजात तिला विचारलं, सायली, हे काय आहे? सायली काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, रोहन, तू खूप चांगला आहेस, पण प्रेमाने पोट भरत नाही. मला मोठं आयुष्य जगायचं आहे. त्या एका वाक्याने रोहन पूर्णपणे तुटून गेला. ज्याच्यासाठी त्याने स्वतःचं सगळं दिलं, तीच आज पैशासाठी दुसऱ्याची झाली होती. त्या रात्री रोहन खूप रडला. त्याने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं. त्याच्या डोळ्यासमोर सतत तिच्यासोबत घालवलेले क्षण येत होते. तिचे वचन आठवत होते, मी तुला कधीच सोडणार नाही. पण वास्तव वेगळंच होतं. काही दिवस तो पूर्णपणे हरवून गेला. ना मित्रांशी बोलणं, ना घरच्यांशी. पण एक दिवस त्याच्या आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं, ज्यांना तुझी किंमत नाही त्यांच्यासाठी आयुष्य थांबवायचं नसतं. त्या शब्दांनी रोहनच्या मनात पुन्हा जिद्द निर्माण झाली. त्याने स्वतःवर लक्ष द्यायला सुरुवात केली. दिवस रात्र मेहनत घेतली, नवीन कौशल्य शिकला, छोटा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला खूप अपयश आलं, लोकांनी हसवलं, पण त्याने हार मानली नाही. काही वर्षांनी तो यशस्वी उद्योजक बनला. त्याच्याकडे गाडी, बंगला, पैसा सगळं आलं, पण त्याने कधी गर्व केला नाही. एक दिवस एका मोठ्या हॉटेलमध्ये बिझनेस मीटिंगसाठी गेलेला असताना त्याची नजर अचानक सायलीवर पडली. ती तिथे रिसेप्शनवर काम करत होती. तिच्या चेहऱ्यावर आधीसारखं हसू नव्हतं. सायलीने रोहनला पाहिलं आणि काही क्षण ती स्तब्ध झाली. तिने हळू आवाजात विचारलं, तू इतका मोठा कसा झालास? रोहन हलकसं हसला आणि म्हणाला, ज्या दिवशी तू मला सोडलंस त्या दिवशी मी तुटलो होतो, पण त्याच दिवशी मी स्वतःला घडवायचं ठरवलं. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला तिची चूक समजली होती, पण आता खूप उशीर झाला होता. रोहन तिच्याकडे पाहून म्हणाला, प्रेम खरं असेल तर माणूस साथ सोडत नाही, परिस्थिती कशीही असो. आणि तो तिथून निघून गेला. सायली मात्र त्याला जाताना पाहत राहिली, कारण जिच्यासाठी रोहनने सर्व काही केलं ती शेवटी दुसऱ्याची झाली. पण तिच्या विश्वासघातानेच एक तुटलेला मुलगा आयुष्यात खूप मोठा बनला. सायलीला त्या दिवसानंतर शांत झोप लागत नव्हती. रोहनचे शब्द तिच्या मनात सतत फिरत होते. प्रेम खरं असेल तर माणूस साथ सोडत नाही. तिने आयुष्यात पहिल्यांदा स्वतःचा तिरस्कार केला, कारण पैशाच्या मागे धावताना तिने खरं प्रेम गमावलं होतं. दुसरीकडे रोहन आता खूप मोठा माणूस झाला होता. त्याच्या कंपनीत शेकडो लोक काम करत होते. पण इतकं यश मिळूनही त्याच्या मनात कुठेतरी जुन्या जखमा अजून जिवंत होत्या. एक दिवस रोहनच्या कंपनीला मोठा सरकारी प्रोजेक्ट मिळाला आणि त्या आनंदात त्याच्या मित्रांनी पार्टी ठेवली. सगळे आनंदात होते, पण रोहन मात्र शांत बसला होता. त्याचा मित्र अमोल त्याला म्हणाला, अजूनही तिला विसरला नाहीस ना? रोहन हलकासा हसला, पण काही बोलला नाही, कारण काही जखमा वेळेसोबत कमी होतात, पण पूर्णपणे भरत नाहीत. काही दिवसांनी रोहन एका अनाथ आश्रमाला मदत करण्यासाठी गेला.
तिथे लहान मुलांसोबत वेळ घालवत असताना अचानक त्याची नजर एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या मुलीवर पडली. ती सायली होती. साधे कपडे, चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यात पश्चाताप. रोहन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. सायली हळूहळू त्याच्यासमोर आली आणि म्हणाली, मला माहिती आहे, मला तुझ्याशी बोलण्याचा अधिकार नाही, पण एकदा माफ कर मला. रोहन शांत होता. सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती म्हणाली, ज्याच्यासाठी मी तुला सोडलं त्याने काही महिन्यातच मला फसवलं. त्याच्यासाठी मी फक्त टाइमपास होते आणि जेव्हा त्याचं मन भरलं तेव्हा त्याने मला एकटं सोडलं. त्या दिवशी मला समजलं की खरं प्रेम काय असतं, पण तेव्हा खूप उशीर झाला होता. रोहनच्या मनात जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. त्याला तिच्यावर रागही होता आणि दयाही येत होती. सायली पुढे म्हणाली, तू मला पुन्हा स्वीकारशील अशी अपेक्षा नाही, पण आयुष्यभर मी माझी चूक विसरणार नाही. रोहन काही वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, तू मला सोडलंस तेव्हा मी संपलो होतो, पण कदाचित देवाला मला मजबूत बनवायचं होतं, म्हणून हे सगळं घडलं. सायली रडत होती. रोहनने तिला पाणी दिलं आणि म्हणाला, कधी कधी काही लोक आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी नाहीत, तर आपल्याला बदलण्यासाठी येतात. ते शब्द ऐकून सायली आणखी तुटली, कारण तिला समजलं होतं की रोहन आता पूर्वीसारखा राहिला नव्हता. तो खूप पुढे निघून गेला होता. काही दिवसांनी रोहनने अनाथाश्रमासाठी मोठी मदत जाहीर केली आणि तिथल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. ही बातमी न्यूजमध्ये आली. लोक त्याचं कौतुक करू लागले. सायली दुरून हे सगळं पाहत होती. तिच्या मनात फक्त एकच विचार होता, ज्याला मी गरीब म्हणून सोडलं तो आज हजारो लोकांचा आधार बनला. एक रात्री सायलीने रोहनला शेवटचा मेसेज केला, तू मला मिळाला नाहीस, पण तू दिलेलं खरं प्रेम आयुष्यभर विसरणार नाही. धन्यवाद मला माझी चूक दाखवल्याबद्दल. रोहनने तो मेसेज वाचला आणि शांतपणे फोन बाजूला ठेवला. त्याच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं, कारण आता त्याने भूतकाळापासून बाहेर पडायला शिकलं होतं. काही महिन्यांनी रोहनच्या आयुष्यात आर्या नावाची मुलगी आली. ती साधी होती, पण मनाने खूप स्वच्छ. तिला रोहनच्या पैशापेक्षा त्याचा स्वभाव आवडला. हळूहळू दोघांची मैत्री प्रेमात बदलली. पण यावेळी रोहन घाई करत नव्हता, कारण विश्वासघाताने त्याला खूप काही शिकवलं होतं. एक दिवस आर्याने त्याला विचारलं, तू अजूनही कोणाच्या आठवणीत जगतोस का? रोहन हसला आणि म्हणाला, नाही, आता मी फक्त त्या माणसासाठी जगतोय जो एकेकाळी तुटला होता. आर्या त्याचा हात धरून म्हणाली, आता तुला पुन्हा कधी तुटू देणार नाही. आणि अनेक वर्षांनी पहिल्यांदाच रोहनच्या चेहऱ्यावर मनापासून हसू आलं, कारण जिच्यासाठी त्याने सर्व केलं ती दुसऱ्याची झाली होती. आणि तिच्या विश्वासघातानंतरही त्याने स्वतःला संपवण्याऐवजी स्वतःचं आयुष्य जिंकण्याचा मार्ग निवडला होता.